कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेना भाजपमधला संघर्ष दर 2 दिवसांनी डोकं वर काढतोय। भूमिपूजनाच्या कार्यक्रमात भाजपच्या बॅनरवरून आता कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे फोटो गायब आहेत। 2 फेब्रुवारीला भाजपचे कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदेंचे शिवसैनिक महेश गायकवाड यांच्यावर गोळ्या झाडल्या। गणपत गायकवाड न्यायालयीन कोठडीत असल्याने त्यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांच्या हस्ते विकासकामांची भूमिपूजन पार पडतायत। सुलभा गायकवाड यांच्यावर पुष्पवृष्टी करून स्वागत सुद्धा केलं जातंय आणि जागोजागी बॅनर सुद्धा लावण्यात आलेत। भाजपच्या या बॅनरवर स्थानिक शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे फोटो मात्र दिसेनासे झालेत। पण दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार मात्र बॅनरवर आहेत। त्यामुळे कल्याणमध्ये भाजप शिवसेनेतली दरी ही स्पष्ट दिसून येते। बॅनरवरील शिंदेंच्या गायब फोटोवर भाजपचं काय म्हणणं आहे ऐका। हा भारतीय जनता पक्षाचा कार्यक्रम आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी ते लावलेले बॅनर आहेत। त्यामध्ये असा कोणताही हेतू नाही आणि अशी कोणती त्याच्यामध्ये अडचणीची गोष्ट नाही। अजित पवारांचा फोटो दिसतोय मात्र सीएम मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा फोटो आपल्या बॅनरवरती ज्या पद्धतीने मध्ये कार्यकर्त्यांमध्ये बैठक झालेली चर्चा झालेली की यापुढे आपल्या कुठल्याच बॅनरवरती त्यांचे फोटो लावू नये अशातला काय भाग आहे का अजून नाही, असा काही भाग नाही आहे। त्याच्यामुळे त्याकडे काही लक्ष देऊ नये असा काही विषय नाही।